पुलिस स्टेशन बोर्ड लावला पाहिजे. काल परवा दिवशी भिगवणमध्ये जे प्रकरण झालं आणि त्या प्रकरण झाल्यानंतर ज्या दिवशी मुलगी त्या जहीर आणि आयन नावाची दोन मुलं त्यांच्यासोबत त्या मुलीला पळवून नेण्याचा जो प्रकार झाला त्याच्यानंतर ज्या काही घटना घडल्या सदरच्या पीडित मुलीच्या आईला देखील मी येताना आज भेटलो आणि त्या आईने जे ती मुलीच्या सांगितलं की ज्या दिवस ही मुलगी पळून गेली म्हणजे पळून नेली थोडक्यात पळून गेली म्हणून त्याला तसं दिलेलं जात आहे घटनाक्रम पण तिला पळवून नेण्यात आलेले कारण की ज्या ठिकाणी मिरची पूड पडली होती पोलीस तपासामध्ये ती मिरची पूड तसं पद्धतीने काही त्या मुलीच्या डोळ्यात किंवा त्या मुलीच्या आईच्या अंगावरती टाकली नाही असं तपासात सांगण्यात आलेले परंतु जबाब घेताना मुलीच्या आईचा किंवा मुलीच्या भावाचा त्याच्या संबंधित जे पण तिथे मुलीचे नातेवाईक होते यांचा कुणाचाही जबाब घेण्यात आलेला नाहीये म्हणजे एक बाजूने हा तपास होत आहे मुलीच्या नातेवाईकांचा त्या ठिकाणी जबाब घेतला जात नाहीये ज्या मुलीनी तिचं जे ॲफिडेव्हिट जे तुम्ही बघितलं असेल ते त्या ॲफिडेव्हिट मध्ये पूर्णपणे ते शिक्के आता मला काही वकिलांशी मी भेटलो त्या ॲफिडेव्हिट बाबतीत आम्ही ते ज्यावेळी चर्चा केली ते शिक्के पूर्णपणे डुप्लिकेट आहेत तुम्ही या आमची आता पोलीस प्रशासनाकडे हीच मागणी होती की ते ॲफिडेव्हिट तुम्ही बघितलं तर ते सुट्टीच्या दिवशी ॲफिडेव्हिट बनवले गेले त्याच्यावरचे शिक्के खोटे आहेत त्याच्यावरच्या पुढं केलेल्या सह्या आणि मागच्या पानावरच्या सह्या दोन्हीमध्ये फरक आहे आणि हे सगळं प्रकरण होत असताना ज्या अजर नावाचा तो अजर शेख नावाचा कोणतरी एक जो माजी सरपंच आहे त्याचे हे दोघं नातेवाईक ज्या अजर शेखवर अनेक गंभीर गुन्हे आहेत ॲट्रॉसिटी सारखे आणि अनेक वेगवेगळे जो वाळू माफिया आहे जो जमीन बळकवतो जो धमक्या देतो अशा गुंड प्रवृत्तीच्या माणसाचे हे दोघं नातेवाईक आणि तो सरळ सरळ त्याच्या दुसऱ्या दिवशी स्टेटस टाकतो त्याच्यामध्ये खंबीर साथ मधून सदरच्या आमदाराचा फोटो टाकतो म्हणजे आमचा ह्याच्या मागचा संशय त्यांचा उद्देश हाच आहे आणि आमचा संशय दाट आहे आमचं सांगणं हेच आहे की या आमदारांचा पूर्णपणे त्यांना पाठिंबा आहे आमदार या प्रकरणाला सगळं पूर्णपणे समर्थन करतायत आणि आमदारांच्या आशीर्वादानेच हे सगळं प्रकरण झालेलं आहे कारण की 21 वर्षाची मुलगी इथपर्यंत महाबळेश्वर पर्यंत म्हणजे श्रीगोंदा अहिल्यानगर तिथून हडपसर तिथून महाबळेश्वर हे सगळं केल्यानंतर ज्या वेळेस तो व्हिडिओ व्हायरल झाला तिचा पोलीस प्रशासनाकडे ज्यावेळेस हा व्हिडिओ आला त्याच्यानंतर इथं 1 तासांनी पडळकर साहेब आलते संग्राम भैया जगताप आलते तोपर्यंत पोलीस प्रशासनाला ते लोकेशन ट्रेस कसं काय नाही झालं कारण की त्या मुलीचा व्हिडिओ बनवला कुणी तो पोलिसांपर्यंत पाठवला कुणी ह्याच्या मागे कोण कोण सूत्रधार आहेत हे ॲफिडेव्हिट बनवलं कुणी सुट्टीच्या दिवशी आणि ह्या सगळ्यांना पाठीशी घालणारा मेन खरा कोण सूत्रधार आहे याचा तपास घेण्यात यावा आणि हे पूर्ण प्रकरण ज्याला प्रेम प्रकरण म्हणून नाव दिलं जातं हे प्रेम प्रकरण नसून हा सरळ सरळ लव जिहाद आहे अशा प्रकारे मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांचं धर्मांतर केलं जातंय आणि त्याला प्रेम प्रकरण नाव दिलं जाऊन त्याला काही लोक मुद्दामून पाठीशी घालतायत आज मी आमदारांचं एक स्टेटमेंट बघितलं की आमदार म्हणतात की मी मुलीची बाजू खंबीरपणे घेतली म्हणून मला टार्गेट केलं जातंय आमदार एकदा सुद्धा आईला भेटायला आलेले नाही किंवा त्या कुटुंबियांची भेट घेतलेली नाही आणि आमदारांनी असं कोणत्याही प्रकारचं त्या मुलीचं सांत्वन केलेलं नाही किंवा त्या मुलीच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिलेले नाही आता अंगलट आलं म्हणून जाणून बुजून ते काहीतरी स्टेटमेंट देत आहेत हे प्रकरण आता पोलीस यंत्रणा आमच्या पोलीस प्रशासनाला मागणी आहे जे पण याच्यात आरोपी आहेत या सर्वांचं पूर्णपणे सर्वांना आरोपी करून यांची सखोल चौकशी व्हावी आणि अजर आणि तो जहीर यांच्यावर कडक कारवाई व्हावी खास करून अजर शेख वरती मोका अंतर्गत कडक कारवाई व्हावी आणि त्या मुलीला स्वतःच्या कुटुंबियांपर्यंत परत मिळून आम्हाला न्याय मिळवून द्यावा एवढीच आमची माफक अपेक्षा आहे माझं तेच सांगणे की हा जो व्हिडिओ व्हायरल झाला हा व्हिडिओ व्हायरल झाला असता तुम्ही नीट बघितलं तर त्या मुलीला पूर्णपणे धर्मांतर करून बसवलेले तिच्यावर दबाव आहे
तिच्यावरती जाणून बुजून काहीतरी तिचे व्हिडिओ फोटो असतील किंवा तिला धमकावलं गेलं असेल आणि जाणून बुजून हा व्हिडिओ काढला गेलेला आहे. दुसरं ॲफिडेव्हिट करण्यात तुम्ही म्हणताय तर ते ॲफिडेव्हिट पूर्णपणे खोटं आहे. तुम्ही त्या ॲफिडेव्हिटचे काही तुम्हाला मी सांगतो ते मुद्दे तुम्ही आता पत्रकार सर्व तुम्ही आपण चेक करावेत की त्याचे जे शिक्के आहेत ते शिक्के पूर्णपणे खोटे शिक्के आहेत. सुट्टीच्या दिवशी ते ॲफिडेव्हिट बनवतातच कसं, त्याच्यानंतर तो स्टॅम्प पेपर बारामतीतून घेतला जातो, ॲफिडेव्हिट केला जातो दुसऱ्याच जागी, त्याच्यावर शिक्के खोटे लावले जातात. आणि हे सगळं करत असताना आमचं तेच सांगणं आता पोलीस प्रशासनाला की याची चौकशी व्हावी. मुलीला जे कोर्टामध्ये स्टेटमेंट दिले तर मुलीला आईच्या सहवासात देऊन आईशी तिची चौकशी, आईकडून तिच्या बरोबर पहिल्यांदा बोलणं करून मग पोलिसांनी ताब्यात घ्यावं अशी आमची अपेक्षा होती. परंतु आता देखील मी मुलीच्या नातेवाईकांशी मामाशी चर्चा केली असता फक्त थोडा वेळ, ज्यावेळेस मुलीला आणलं त्यावेळेस एक थोडा वेळ मुलीला फक्त आईच्या सहवासात देऊन लगेच पोलिसांनी ताब्यात घेऊन लगेच कोर्टामध्ये आता हजर करणार आहे. ती मुलगी पूर्णपणे दबावाखाली आहे. त्या मुलीला कुठेतरी तिला जाणून बुजून धमकावलं गेलेले, तिच्यावर अशा प्रकारचे काही गोष्टी सांगण्यात आलेल्या, त्यामुळे ती मुलगी फक्त आईकडेच तिचे जे मनातल्या काही गोष्टी असतील ते ती सांगू शकते. त्यामुळे आमची मागणी होती की तिला आईच्या सहवासात द्यावं आणि त्यामुळे ती मुलगी जे स्टेटमेंट देते ते अजून देखील दबावाखाली आहे अशी आमची या ठिकाणी दाट संशय. आमची पुढची दिशा हीच आहे की ह्याच्यामध्ये मुख्य जो आरोपी आझर, त्याच्यानंतर त्याला पाठीशी घालणारे जे राजकीय पाठबळ आहे, या सर्वांना त्या ठिकाणी आरोपी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. कुणाच्याही दबावाखाली पोलीस प्रशासनाने काम करू नये. तो किती मोठा नेता असला आणि कुणाच्याही आजी माजी कुणाच्या जर की पाठबळीने हे काम करत असेल किंवा जाणून बुजून पोलीस प्रशासनावर दबाव आणत असेल तर आमची हीच मागणी आहे की याच्यावरती सर्व आरोपींवर कडक कारवाई व्हावी. खास करून अझर शेख आणि त्याचा कोण गॉडफादर असेल ज्याचे स्टेटस ठेवले जाते या सगळ्यांवर कारवाई व्हावी. अन्यथा आम्हाला ह्याच्या पुढे पर्याय नाहीये. आज पुणे, बारामती, शिरूर, इंदापूर बंद करायची हाक दिली. उद्या आम्हाला कदाचित महाराष्ट्र बंदची पण हाक द्यावी लागेल. ती वेळ पोलीस प्रशासनाने आणू नये एवढीच आमची माफक अपेक्षा आहे.